आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गेल्या काही वर्षात भारताची आरोग्य पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. सबका साथ सबका विकास, लोकांच्या आकांक्षांची पूर्तता या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते. देश प्रतिबंधात्मक आणि समग्र आरोग्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेकडो नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडत आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्याचे माजी वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत राज्यातील शासकीय नोकर भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क कमी करण्याची मागणी केली. अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय परीक्षातील शुल्क 50% कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच समाजातील प्रत्येक घटकातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी समान संधी मिळावी म्हणून शुल्क कमी करणं आणि अन्य आर्थिक सहाय्य देणं आवश्यक आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. राज्यातील प्रसारमाध्यमातील पत्रकार, व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याण आणि सुरक्षेच्या दृष्टीनं शासनाकडून प्रभावी उपाययोजना आणि अंमलबजावणी होण्यासंदर्भात विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी शासनाचं लक्ष वेधलं. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला. हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं तो आता कुचकामी ठरला आहे. त्यामुळं या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनानं ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याची लक्षवेधी सूचना खोडके यांनी सभागृहात सादर केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नागपूर महापालिका स्थायी समितीच्या वतीनं डॉक्टर पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात आज अर्थसंकल्प संदर्भात विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. महापौर नीता ठाकरे आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्यासह उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सदस्य अभिरुची राजगिरे, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त डॉक्टर रंजना लाडे यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होत्या. या चर्चासत्रात अधिकारी, पत्रकार आणि राजकीय नेत्यांच्या पत्नींना निमंत्रित करण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. नागपूर महानगरपालिका आणि आपली बस यांच्या वतीनं कोराडी डेपो इथं महिला वाहकांच्या शहरातील बस सेवेमधील महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी आज विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांचा त्यांच्या प्रवासी सेवेसाठी केलेल्या कार्याबद्दल आणि डिजिटल तिकीट उपक्रमांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल सन्मान करण्यात आला. विदर्भात उन्हाची तीव्रता वाढत असून आज अकोला इथं 40.4 सेल्सिअस इतकं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं. त्या खालोखाल ब्रह्मपुरी आणि वाशिम इथं 39.4 सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपूर इथं 38.2 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.